गडावरती जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. एक पाऊलवाट जो या गडाच्या पश्चिमेच्या ठिकाणी आहे आणि त्या पाऊलवाटेवरती 7 महादरवाजे एका पाठोपाठ येतात. त्यातला पहिला आहे महादरवाजा, दुसरा परवानगी दरवाजा, ते परवानगीशिवाय कुणालाही आतमध्ये सोडत नाही. तिसरा हाती दरवाजा, आकाराने खूप मोठा होता, पण आता जर बघायला गेलं तर काही पडलेला आवश्यक आहे. प्रत्येक दरवाजावरती आपल्याला वेगवेगळे शिलालेख आहेत, म्हणजे गंडबेरूळ, सारस, हत्ती, घोरपड, शरभ असे वेगवेगळे शिलालेख आहेत. त्यातला एक बघितला आपण तो म्हणजे शरभ अवतार. आता शरभ अवतार आपण इथे सुद्धा बनवलेला आहे. आता याच्यामध्ये जर मी टक लावून बघितलं तर शरभ अवताराच्या पायाच्या खाली आपल्याला हत्ती पाहिलं. शरभ अवतार हा आपल्या मराठा साम्राज्याचं प्रतीक आहे आणि हत्ती हा मुघल साम्राज्याचं प्रतीक होतं, म्हणजे मोठ्याच्या मोठ्या साम्राज्य. आणि मोठ्याच्या मोठ्या साम्राज्याला आपण आपल्या पायाखाली ठेवू शकतो, म्हणजे शरभ अवताराच्या पायाच्या खाली आपल्याला हत्ती पाहिलं. आणि शरभ अवतार हा काल्पनिकरित्या महादेवाचं रूप सुद्धा आहे. पुढे चौथा पालखी दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा करून आपण गडाची गड घेऊन आणि जुन्नर शहराची आराध्य दैवत श्री शिवाजीच्या मंदिराच्या इथे पोहोचतो. त्या मंदिरामध्ये पुढे जे आहे ती मोठ तांदळाचं, म्हणजे दगडामध्ये आईचा मुखवटा आहे आणि त्याच पाठीमागे मेघडंबरी शिलामध्ये श्री शिवाई देवीची मूर्ती स्थापित केली. या गडाच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिण दिशेला प्राचीन लेण्या बघून शेवटचे 2 दरवाजे म्हणजे फाटक दरवाजा आणि फुलाकर दरवाजा आपण या गडावरती पोहोचतो. आता हा जो मार्ग आहे गडावरती जाण्यासाठी साधा, सरळ आणि सोपा मार्ग आहे. दुसरा जो मार्ग आहे तो या गडाच्या पूर्वेच्या ठिकाणी आहे, जो दगडामध्ये खोदकाम करून ती वाट बनवलेली आहे. आज हे ट्रेकर किंवा वाटेचा आपण उपयोग करतो. तोपर्यंत वाट आहे, त्याला काता खोदलेली अरुंद वाट असेही म्हटलं जातं, त्याला साखरेची वाट असेही म्हटलं जातं. आता गडाच्या वरच्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वात पहिलं पाहिलं होतं ते म्हणजे अंबरखान, म्हणजे धनधान्य साठा करायची जागा, धान्य कोठा असे म्हटलं जातं. वर्ष ते 1.5 वर्ष पुरेल एवढं धान्य साठा इथे करून ठेवलं जातं. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची म्हणजे मोठी टाकी, गंगा यमुना टाकी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 365 दिवस एवढ्या उंच प्रत्येक गड किल्ल्यांवरती पाणी असेल. आज आपण एवढे ॲडव्हान्स असून सुद्धा आपण वर्षाच्या अखेरीस 2 दिवसात पाणी माहिती आहे ना, कधी पाणी येतं कधी पाणी नाही. महाराजांच्या काळामध्ये 365 दिवस प्रत्येक गड किल्ल्यांवरती पाणी असेल. पुढे गेल्यानंतर कमानी मशीन. आता ही पाण्याच्या टाकीवरती एक शिलालेख बनवले, म्हणजे कोणाची मशीन नाहीये. मुघलांच्या काळामध्ये तिथे ते नमाज पडत होते, त्यामुळे त्याला कमानी मशीन असं नाव दिलेलं आहे. कमानी मशीद पासून पुढे गेल्यानंतर सरकारवाडा, जो एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये असतो. या सरकारवाड्यामध्ये महत्वाचे व्यक्ती जे असतात त्यांच्या राहण्याची केली जात होती, महत्वाचे निर्णय तिथे घेतले जात होते. पण आज फक्त बघण्यावश्यक बाकी काहीच उरलेलं नाही. सरकारवाड्यापासून पुढे गेल्यानंतर पावन अशी जागा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, 2 मजली इमारत. या इमारतीमध्ये महाराजांची मूर्ती अनेक पानं ठेवलेली आहे. आपण म्हणतो ना तिथीनुसार आणि तारखेनुसार, तर तिथीनुसार शके 1551 फाल्गुन वैद्य तृतीया म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 वार शुक्रवार सूर्यास्तानंतर महाराजांचा जन्म झाला होता. श्री शिवाई देवीचे नाव होऊन आणि शिवनेरी गडावरतूनच महाराजांचं नाव ठेवलं होतं शिवाजी राजवंशी. याचे पुरावे शिवभारत या ग्रंथामध्ये आहे. पुढे गेल्यानंतर बदामी तलाव आणि कडेलोट म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा देण्याची जात वरतून ढकलून दिली जातो. पण महाराजांचं बालपण या गडावरती गेलेलं आहे, त्यामुळे याचा उपयोग पूर्ण जुन्नर शहरावरती नजर ठेवण्यासाठी केला जातो. आता हे बघितलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. पुढे आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान पुरंदरगडाची माहिती.